पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो, पवित्र आत्म्याच्या हातामध्ये जीवन देऊन बघा. हालेलुया. तुम्हाला आनंदी होण्यासाठी हजार कारण पवित्र आत्मा दर दिवस देत राहणार. पवित्र आत्मा तुम्हाला चालवणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा वाऱ्याप्रमाणे आहे. प्रेज द लॉर्ड. या पवित्र आत्म्याचा दुसरे काम आहे शक्तीकरण. जे कोणी दुर्बळ आहे, जे कोणी अडचणीत आहे, हालेलुया, त्यांना सशक्त करण्याचं काम. हालेलुया. पवित्र आत्मा कुठे आहे? आम्हाला काही दिसत नाही. हालेलुया. पवित्र आत्मा कुठे राहत आहे? पवित्र आत्मा कुठून आला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण लिंबू पाणी करून पितो. हालेलुया. लिंबू पाणी तयार करताय तेव्हा साखर टाकले, मीठ टाकले, लिंबू पिळले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मीठ कुठे आहे? साखर कुठे गेली? 2 चमचा टाकलं होतं. साखर कुठे गेला? हालेलुया. ते आता दिसत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साखर आहे का? थोडा चमच्याने घेऊन तोंडामध्ये घातली तर कळणार. हालेलुया. हे पवित्र आत्म्याचे काम आहे. पवित्र आत्मा आपल्याला आतून चालवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या पवित्र आत्म्याविषयी काय बोलू हे प्रश्न येशूने पडलेला आहे. हालेलुया. जे काही बोलण्यासारखं आहे, अनेक गोष्टीतून येशू बोलले. हालेलुया. त्यातील एक गोष्ट येशूने सांगितलं ते आहे हा पवित्र आत्मा कैवायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. काही महिन्यापूर्वी मला भेटायला आलेले एका बंधूने मला सांगितलं, फादर, लग्नाच्या अगोदर मी दारू पित होतो. मला वाटलं की एकदा लग्न झालं तर दारू सोडूया. फादर, लग्न झाल्यावर माझा दारू सुटला नाही. सुरुवातीला मी बायकोला सांगितलं हळूहळू बदलतो म्हणून. ती शांत बसली. तिला वाटलं हळूहळू बदलू होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बंधूने सांगितलं, फादर, पहिले मुलगा झाला. तिला वाटलं आता बंधू होणार. माझा दारू का बंद झाला नाही. हालेलुया. परत 1-2 वर्षाने आणखी एक मुलगा झाला. तिला वाटलं आता बंद करणार. हालेलुया. दारू का बंद झाला नाही. हालेलुया. तिसरा मुलगी झाली. हालेलुया. फादर, अचानक मी माझ्या मुलीच्या डोळ्यात बघितलं आणि मला आतून वाटलं, आणि जे वाटलं ते मी तोंड उघडून बोललो. मी माझ्या बायकोला सांगितलं, मी हे काय करत बसलो आहे. हालेलुया. माझ्या छोट्या मुलींच्या डोळ्यात बघितल्यावर, हालेलुया, जे तिसरं बाळ आहे त्या तिसऱ्या बाळाच्या डोळ्यात बघितल्यावर मला एक विचार आला, मी हे काय करत बसलो आहे. त्या बंधूने साक्ष दिलं. त्यांनी मला बोललेली गोष्ट आहे, फादर, गेल्या 21 वर्ष
मी दारू पिलेले नाही. हालेलुया, हालेलुया. या 21 वर्ष त्यांना दारूच्या आठवणीपासून लांब ठेवलेले कोण? अनेकांच्या प्रार्थनेद्वारे त्यांच्या आतमध्ये जे पवित्र आत्मा उतरून आला, त्या पवित्र आत्म्याचं काम आहे गेली 21 वर्ष दारूपासून या माणसाला लांब पकडून ठेवले. पवित्र आत्मा सांत्वनदाता आहे, कैवारी आहे. हालेलुया. एखाद्या वेळी आपल्याला वाटणार, परमेश्वरा अजूनपर्यंत तुझ्या कैवारीपणाचं मला काही मिळालं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, ही बहीण त्या बायको लग्न गेला, मध्यस्थी प्रार्थना केली, करत बसले असेल. पहिलं बाळ होईपर्यंत मध्यस्थी प्रार्थना केली, दुसरा बाळ होईपर्यंत मध्यस्थी प्रार्थना केली, तिसरा बाळ होईपर्यंत तिची प्रार्थना चालू राहिली. हालेलुया. तिसरे बाळ झाल्यानंतर सांत्वन देणारा कैवारी पवित्र आत्मा ऍक्शन पूर्ण केला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचे जे ऍक्शन आहे ते जरा स्लो आहे. हालेलुया. शैतानाला काम करता येते, कधी पण कसं पण करता येते. हालेलुया. देव प्रत्येक वेळी अनेकांचा विचार करत आहे. माणूस अनेक वेळी स्वार्थाचा विचारामध्ये आहे. देव परमेश्वर अनेकांच्या विचारामध्ये आहे. देव परमेश्वर करता आहे अशा एका गोष्टीतून कोणालाही तोडता व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. तू देवाचा आपला आहे म्हणून देवाची अपेक्षा तुझ्याकडून असे आहे, तू देवाबरोबर एक होऊन राहायचे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी फादर बनायला मनाचा निर्णय घेत आहे. अशा वेळी मी चर्चमध्ये माझ्या पॅरिश जवळ बसलेला आहे. इतक्यात आमच्या चर्चचा एक मेंबर फादरना भेटायला आले. तो माणूस तिकडे उभं राहून आमच्या मोठा फादरांना खूप बडबडली. भयंकर बडबडली. फादर शांतपणे सर्व ऐकत बसलेला आहे. हालेलुया. मी निर्णय घेत आहे फादर बनायचा आहे की नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाला सांगत बसलेला आहे, असला पारिष्य लोक असेल तर मी फादर बनलं तर माझं काय होईल. हालेलुया. मी कसे फादर बनणार. हालेलुया. मी विचारात पडलेला आहे आणि मी प्रार्थना करत तिकडे बसलेला आहे. हालेलुया. थोड्या वेळाने फादरांना फायरिंग दिलेला जो माणूस आहे तो शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसली. हालेलुया. त्यानंतर त्या माणसाने फादरला सांगितलं, फादर मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं, फादर मला 9 मुलं आहेत, एक माझं ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. फादर तुमच्याकडे 1300 कुटुंब आहे, माझा 9 लोकांना बघायला मला जमत नाही, तुम्ही एवढ्या लोकांना कसे बघणार फादर. म्हणून फादर तुम्ही आमच्याकडे आला नाही, मला काही प्रॉब्लेम नाही फादर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपल्यामध्ये दोन्ही शक्ती आहे. भांडण लावणारी शक्ती आहे, भांडायला जाणारी शक्ती आहे, आवाज करणारी शक्ती आहे. हालेलुया. हे आवाज वर चालू आहे तेव्हा मध्ये पवित्र आत्मा पण आपल्याला सांगणार.
अरे वेळा विचार कर, तुला नवदूर आहे. हालेलुया. एकाचा चांगला करायला तुला जमलं का? मग तू कशाला फादराच्या मागे लागला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, माझा पण जीवात जीव आला. मी पण विचार केला. हालेलुया. कोणतरी समजून घेणारा पण भेटणार. प्रेज द लॉर्ड. फादर बनूया, पुढे जाऊया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 पवित्र आत्म्याविषयी बोलायच्या ऐवजी अगोदर येशूने दिलेले जे इंट्रोडक्शन आहे ते असे आहे, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोकांना 8 लाखाचा 16 लाखाचा वगैरे कर्ज आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व फेडायला समोर काही मार्ग दिसत नाही. हालेलुया. तरी पवित्र आत्मा आज तुम्हाला सांगत आहे, मी तुला अनाथ असे सोडणार नाही. जसे लिंबू पाण्यामध्ये साखर आहे, तसे मी तुला जरी दिसत नाही तरी तुझा आतमध्ये आहे. मी बाहेरून येत नाही, मी तुझ्या आतमध्ये आहे. हालेलुया. मी तुला सांत्वन देत आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाचे वचन वारंवार आपल्याला सांगत आहे, शांत हो, शांत हो. तू शांत झाल्याशिवाय मला जे काही तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या कानामध्ये कसं जाणार? तू शांत झाल्याशिवाय मला जे द्यायचं आहे तुझ्या हृदयामध्ये कुठून येणार? हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आता आपण उभे राहूया, एक आशीर्वाद स्वीकार करू. आपल्यामध्ये एका तरुण मुलीला योग्य तयारीमध्ये निस्सा प्रार्थनामध्ये भाग घेण्याचा एक विशेष दान देवाने दिले. निरंतर पोटामध्ये त्रास तक्रार असलेल्या अनेकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. गॅसच्या संबंधातील प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी स्पर्श करत आहे. एका पाय परमेश्वर मजबूत करू देत आहे. कानापासून खाली मानेच्या भागामध्ये वगैरे त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांना परमेश्वर इन्फ्लुएन्शियल बनवत आहे. म्हणजे तुम्ही लोकांच्या बरोबर जेव्हा बोलणार त्या ते लोक प्रभावी बनणार, त्यांना बरं वाटणार, अशी कृपा परमेश्वर देत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी ओळखीचा किंवा आपल्यामध्ये कोण प्रसाद नावाचा व्यक्ती असेल तर प्रसादला येशू विशेष आशीर्वाद देत आहे. कोणतरी तुमच्या बरोबर आहे जे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी धक्का घेत आहे, पवित्र आत्मा त्यांना सोडवत आहे. अनेक कोळी बांधवांना पवित्र आत्मा काही चुका समजून घ्यायला आणि जीवनामध्ये दुरुस्ती करायला, घरामध्ये कुटुंबामध्ये आशीर्वाद मिळवायला दान देत आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरातून लहान वयामध्ये मरण पावलेले एक मुलगी आहे. त्या मुलीचा आठवण वारंवार तुमच्यामध्ये काही लोकांना येत आहे, त्यातून त्रास होत आहे. त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला प्रभू आता आशीर्वाद करतात. अनेकांना क्षमा करायचे दान परमेश्वर एका व्यक्तीला आज देत आहे. स्वतःला क्षमा केल्यानंतर अनेकांना आपल्याला मनापासून आपले म्हणून समजून स्वीकार करायला जमणार, परमेश्वर ते दान देत आहे. कुठलं तरी एक मशीन किंवा काहीतरी तुमच्या घरी आहे किंवा फॅक्टरीमध्ये असेल तर दुरुस्ती होतच नाही,
त्याच्या दुरुस्तीच्या व्यवस्था परमेश्वर आता करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.